शिवाजी महाराज जर आज असते तर शिवाजी महाराजांनी जगातील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानाचा वापर केला असता. वर्ण आश्रम विसरल्या जाती, कोणा नाटवे कोण कुळ याती. स्त्रियांना लिहिण्याचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी दिलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजाला कुठल्याही एका धर्माचं लेबल लावता येत नाही. शिवबा, शिवाजी आणि छत्रपती म्हणजे या सगळ्यावरचा मुकुट आहे. तुकोबारा एका ठिकाणी काय सांगतात, तुका म्हणे नाही जाती सवे काम. जगदीश्वराचं मंदिर जर छत्रपती शिवाजी महाराज बांधत असतील तर मुस्लिमांना मशीद पण बांधून द्यायचं महाराजांनी काम केलेलं आहे. आणि बाबासाहेब म्हणजेच शिवाजी महाराज आहेत आणि शिवाजी महाराजांचे विचार म्हणजेच बाबासाहेबांचे विचार आहेत. ज्या काळात ज्या शस्त्राची लढाई लढायची असते तीच लढाई लढली पाहिजे, कारण आज तलवारीची लढाई राहिलेलीच नाही. तुलनाही करू बी नाही. बरोबर आहे. कारण बुद्धाच्या जागी बुद्ध मोठे, बाबासाहेबाच्या जागी बाबासाहेब मोठे, शिवाजी महाराजांच्या ठिकाणी शिवाजी महाराज मोठे. मोगलाचं सैन्य हे पोटासाठी लढत होतं आणि महाराजाचं सैन्य हे तत्वासाठी लढत होतं. भगवान बुद्धही म्हणाले होते, मी आज एखादी गोष्ट सांगतो म्हणून उद्या ती तुम्ही तशीच करणे ही काल संगत ठरणार नाही. नमस्कार मित्र हो, सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा काळ चालू आहे. सगळीकडे जयंतीचा उत्साह चालू असताना या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवरायांच्या इतिहासाबद्दल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. हो, माझ्यासोबत आहेत या ठिकाणी महाराष्ट्राचे प्रसिद्ध वक्ते, प्रत्येक जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या व्याख्यानमालेच्या माध्यमातून शिवफले शाहू आंबेडकरी विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवतात ते प्रसिद्ध व्याख्याते हरिभक्त परायण मधुकर महाराज बारुळकर माझ्यासोबत आहेत. त्यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा थोडक्यामध्ये आढावा घेणार आहोत. हो, व्हिडिओ थोडा मोठा जरी होत असला तर माझी एक आपल्याला विनंती आहे की आपण हा व्हिडिओ पूर्ण पहा. तर बोलूया आपण प्रसिद्ध व्याख्याते हरिभक्त परायण मधुकर महाराज बारुळकर यांच्याशी. महाराज, आपल्या या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो. नमस्कार. तुम्ही एक कीर्तनकार आहात. मला एक मुद्दाम होऊन एक प्रश्न तुम्हाला विचारावा असा वाटतो की वारकरी संप्रदाय आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा काही संबंध आहे का? या संबंधामध्ये तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं सर्व शिवप्रेमीयांना खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि तुम्ही अत्यंत सुंदर अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे की वारकरी संप्रदायाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा काही संबंध आहे का? आहे का म्हणण्यापेक्षा निश्चितच आहे. कारण 12व्या शतकामध्ये 1270 मध्ये संत नामदेवाचा जन्म झाला आणि संत नामदेव महाराजांनी बहुजन समाजामधले 18 पगड 12 बलुतेदार जातीतील संतांना एकत्रित केलं आणि एकत्रित करून या ठिकाणी जे आमच्यावर गुलामगिरीची व्यवस्था लादली होती त्या व्यवस्थेवर प्रहार करण्यासाठी कीर्तनी परंपरेचा पाया घातला आणि जातीचे जोडे बाजूला टाकून या ठिकाणी सर्व जातीय संतांची एक उत्कृष्ट अशा प्रकारची मांदियाळी उभी केली. एका अर्थाने वारकरी विचारानं या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, महाराष्ट्राच्याच नव्हे तर अगदी पंजाबपर्यंतच्या भूमीमध्ये जे समतेच्या विचाराचं बीजारोपण केलं आणि याचा प्रत्यक्ष अंकुर म्हणून निर्माण होण्यासाठी किंवा उगवण्यासाठी जवळपास 400, 450, 500 वर्षाचा कालावधी या ठिकाणी आतमध्ये गेला. आणि वारकरी संप्रदायानं ज्या महाराष्ट्राच्या सामाजिक विचारसरणीची जी नांगरणी वखरणी वैचारिक केली आणि त्याच्यानंतर जे राष्ट्रमाता आईसाहेब जिजाऊनी स्वराज्याच्या विचाराचं या ठिकाणी जे बियाणं पेरलं आणि ते पेरलेलं बियाणं छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं या महाराष्ट्रात अवतरलं. एका अर्थाने वारकरी संप्रदाय हा जाती व्यवस्थेचे जोडे बाहेर फेकून जसं जातीयांताची चळवळ चालवतो त्याचप्रमाणे वारकऱ्यामध्ये जशा प्रकारचं वैष्णव संप्रदायामध्ये वारकरी हा शब्द आला तिथे जातपातीशी संबंधित नाही आहे, तसं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्यामध्ये लढणारे जे सैनिक आहेत या सैनिकासाठी मावळा हा शब्द वापरलेला आहे. आणि मावळा हा शब्द, मामा हा शब्द मात्रसत्ताक व्यवस्थेशी थेट संबंध जोडणारा आहे आणि मामा हा कोणीही कुणाचा होऊ शकतो. आणि म्हणून जे लोक ज्या ठिकाणी स्वराज्यावरती संकट आल्यानंतर स्वराज्याच्या पाठीमागे उभे टाकले त्यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळा हा शब्द वापरलेला आहे. आणि म्हणूनच निश्चित अशा प्रकारचं वारकरी या चळवळीचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अगदी जवळून संबंध आहे. कारण संत तुकाराम महाराजांनी गाथेतनं जे पायिकाचे 11 अभंग लिहिलेले आहेत या 11 अभंगामधून मावळ्यांनी कसं लढावं, राजांनी कसं वागावं याच्या समग्र अशा प्रकारचे निर्देश केलेले आहेत. त्यासाठी आपल्याला काही
अभंग वापरता येतील. दया तिचे नाव भूताचे पालन, अनेक निर्दळन कंटकाचे, पाप त्याचे नाव न विचारिते, नीत भरतेची उन्मत करीस सदा, किंवा दया करणे जे पुत्रासी, तिची दासा आणि दासी. असे जगद्गुरु तुकोबारायचे जे काही अभंग आहेत ते या ठिकाणी निश्चितच अशा प्रकारचा वारकरी संप्रदायाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या स्वराज्याचा, मी रयतेचा हा शब्द मुद्दाम वापरणार आहे, कारण रयत म्हणजे अंतिमता त्या ठिकाणी या देशाची मूळ मालक शेतकरी, कष्टकरी, जो कष्टावरती जगणारा आहे. म्हणजे एका अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकशाहीची पूर्वसंकल्पना त्या ठिकाणी या ठिकाणी स्वराज्याच्या निमित्तानं उभा केलेली आहे. आणि म्हणून नक्कीच वारकरी संप्रदाय सांगत असतो, वर्ण आश्रम विसरल्या जाती, कोणा नाटवे कोण कुळ याती, एकमेका लोटांगणी जाती रे. असं वर्णन आहे. विसरली जात पात. तुकोबारा एका ठिकाणी काय सांगतात, तुका म्हणे नाही जाती सवे काम. जातीपेक्षा या ठिकाणी कर्तृत्वाला महत्व द्यायचं काम वारकरी संप्रदायाने केलं. आणि तेच काम छत्रपती शिवाजी महाराजांनी जाती व्यवस्था बाजूला ठेवून अनेक पिछड्या वर्गातील लोकांना शिवाजी महाराजांनी त्यांच्या क्षमतेनुसार संधी द्यायचं काम केलं आणि स्वराज्यामध्ये सामावून घेतलेलं आहे. आणि म्हणून निश्चितच या ठिकाणी या परस्पर दोघांचा संबंध नक्कीच आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. महाराज, काही जण या ठिकाणी म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज हे एकाच धर्माचे राजे होते. या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? मुळामध्ये धर्माच्या बाबतीत आपण समजतो तो धर्म, आणि महापुरुष आणि महामानव समजता तो धर्माची व्याख्या वेगळीच असते. एक समजलं पाहिजे की ज्याचा धर्म त्यांनी अनुसरावा याच्याबद्दल काही शंका असायचं कारण नाही, पण आपल्या धर्माची मतं दुसऱ्यावर लादणे, नवल उपराटे हे वर्म, धर्मा अंगीच अधर्म, असं संतांनी याची व्याख्या केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजाला कुठल्याही एका धर्माचं लेबल लावता येत नाही, कारण त्यांनी त्यांच्या स्वराज्याचं नाव हे रयतेचं राज्य हे नाव दिलेलं आहे. इथेच त्याच्या सगळ्या संकल्पना या ठिकाणी गळून पडलेल्या आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात सगळ्या जातीची लोक मनापासून काम करत होती. ही वस्तुस्थिती जर पाहिली तर नक्की लक्षात येते की शिवाजी महाराजांनी कुठलाही धर्म स्वतःच्या अंगाला चिकटू दिलेला नाही. एक लक्षात घेतलं पाहिजे, जगदीश्वराचं मंदिर जर छत्रपती शिवाजी महाराज बांधत असतील तर मुस्लिमांना मशीद पण बांधून द्यायचं महाराजांनी काम केलेलं आहे. याच्यावरून आपलं लक्षात घेतलं पाहिजे की शिवाजी महाराजांनी एखादी कुराणाची प्रत जर सापडली, इतिहासकारच सांगतात, आपण नाही सांगत, इतिहासकारच सांगतात की कुराणाची प्रत महाराजाला जर सापडली तर ते सन्मानानं कुराणाची प्रत त्या मुस्लिम धर्मगुरूकडे पाठवून द्यायचं काम महाराजांनी केलेलं आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजाला एका धर्माचा राजा ठरवणं हे अत्यंत चुकीचं ठरल्या जाते आहे. आणि सोप्या भाषेत छत्रपती शिवाजी महाराजांना जे राबवलेलं धोरण तेच म्हणजे आजचा धर्मनिरपेक्ष भारत आहे, हे आम्हाला समजलं पाहिजे. आणि धर्मनिरपेक्ष या शब्दाचा अर्थ आम्हाला समजून घेतला पाहिजे की जी व्यवस्था कुठल्याही एका धर्माचं लांगुल चालन करत नाही किंवा कुणाचा द्वेष करत नाही, अशी व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केली. म्हणून हा आरोप लावणारे जे कोणी आहे ते निराधार त्यांचं वक्तव्य आहे, स्पष्ट सांगतोय. महाराज, आजचे जे राजकीय पक्ष आहेत, आजचे राजकीय पक्ष बऱ्याच वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात आणि त्यांच्या नावावर बऱ्याच वेळा ते निवडून सुद्धा येतात. मग आजचे जे राज्यकर्ते आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार कुठेतरी पाळत नाहीत किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार कुठेतरी हरवत चाललाय असं तुम्हाला वाटतं त्यांच्या मार्फत? हा, ते शिवाजी महाराजाचं नाव का घेतात त्याचं कारण शोधलं पाहिजे. कारण शिवाजी महाराजाला मानणारा जो वर्ग आहे, अनुयायी, त्याचं समर्थन आपल्याला मिळावं. साधन आणि साध्य अशा प्रकारचे कुठेही दोन प्रकार असतात. साधन म्हणजे ज्या साधनाच्या जोरावरती आम्हाला अंतिम साध्यापर्यंत जायचं आहे, तसं त्यांनी शिवाजी महाराजांचे विचार हे साध्य मानण्यापेक्षा सत्तेचं जाण्याचं साधन मानलेलं आहे. आणि त्यामुळं त्यांना शिवाजी महाराज असो, शाहू महाराज असो की भगवान बुद्ध असो, जे काही परिवर्तनकारी बसवण्णा असो, यांचे विचार त्यांना रुजवायचे नाही, यांचे विचार संपवायचे आहेत. आणि हे एक प्रकार आहे की त्यांचं नाव घेऊन त्यांचेच विचार संपवणे, हा एक चलाकीचा खेळ आहे. म्हणजे चेहरा आणि मुखवटा या दोन बाबी भिन्न असतात. चेहरा वेगळा असतो आणि मुखवटा वेगळा असतो. यांचा मुखवटा दाखवायचा शिवाजी महाराजांच्या नावाचा आहे, पण चेहरा नाही, कारण आतून चेहरा बरंच काही सांगतो. म्हणून शिवाजी महाराजाचा पुतळा पडणे किंवा शिवाजी महाराजाचं स्मारक उभा न टाकणे, 3 वेळेला
शिवाजी महाराजाच्या त्या स्मारकाच्या भूमिपूजन होणे, पण उभा न टाकणे. तुम्ही 3-3 महिन्यात 2-2 महिन्यात एखादी गोष्ट करू शकता, पण हे का करू शकत नाही? तुम्हाला ते करायचंच नाही. त्याचं कारण आहे की शिवाजी महाराजाचा समतेचा, सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाणारा विचार तुम्हाला संपवायचा आहे. पण ते असा संपवायचा आहे की नाव घेऊन संपवायचं आहे. हे सगळ्यात मोठं या ठिकाणी षडयंत्र आहे आणि ते आम्ही समाजाने समजून घेणं गरजेचं आहे. महाराज, एक थोडासा भावनिक प्रश्न मला असा विचारावा असं वाटतो की जे सर्वच अनुयायामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस महाराष्ट्रामध्ये दिसतं की शिवरायांचं नाव घेताना छत्रपती हे नाव अगोदर लावलंच पाहिजे, ही उपाधी, असं यावेळेस बऱ्याच वेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये वाद सुद्धा त्यावेळेस निर्माण होतात अनुयायाच्या बाबतीमध्ये. सांगतो त्याच्यामध्ये भावना विवश होता कामा नये. वास्तव काय आहे समजून घेतलं पाहिजे. शिवबा, शिवाजी आणि छत्रपती म्हणजे या सगळ्यावरचा मुकुट आहे. बरोबर आहे. कारण वैशिष्ट्य कसं आहे, शिवा अनेक झाले, आजही शिवा अनेक आहेत, शिवाजी अनेक आहेत, शिवबाई अनेक आहेत, आम्ही नाव ठेवतो, अनेकाचं नाव ठेवतो, पण छत्रपती अनेक नाही. बरोबर. छत्रपती एकच आहे. आणि वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर या देशामध्ये क्षत्रियाचा वर्ण नष्ट झाला असं ज्या वेळेला इथं घोषित करण्यात आलं आणि यादवांच्या राज्यानंतर जवळपास 450 वर्षे इथं कुणाला राज्याभिषेकच झाला नव्हता. कारण 2च वर्ण शिल्लक राहिलेत, तिसरा वर्णच शिल्लक राहिलेला नाही, एक शूद्रांचा आणि दुसरा ब्राह्मणाचा, असं त्यांचं म्हणणं होतं. क्षत्रिय वर्ण शिल्लक राहिलेला नाही. शिवाजी महाराजांनी एवढी मोठी क्रांती करून दाखवली की छत्रपती सूत्र विश्वाचे तुकोबराय म्हणतात, आणि म्हणून छत्रपती हे विशेषण आहे. शिवाजी जरी असं नाव असेल, या नावावर शेवटचा अंतिम झेंडा, आपण जसं म्हणतो कळसाचा भाग असतो, पाया असतो, मंदिराचा भाग, गाभारा असतो, त्याच्यानंतर मंदिर असते आणि मंदिरावर झेंडा असतो. झेंडा कळसाच्या पण वर असतो. तसं स्वराज्याच्या उभा केलेल्या इमारतीचा अंतिम झेंडा कोणता असेल तर तो म्हणजे छत्रपती नावाचा आहे. इतर राजे झाले, राजे तर अनेक होते, सरदारालाही त्या काळात राजे म्हटलं जायचं, पण छत्रपती म्हटलं जायचं नाही. आणि म्हणून छत्रपती होण्याला विरोध का होत होता, याच्या पाठीमागचं सूत्र आम्हाला समजून घेतलं पाहिजे. शिवाजी महाराजाला छत्रपती होण्यास विरोध का होत होता? कारण काही स्मृती ग्रंथाच्या आधारे छत्रपती झाल्यानंतर एक विशेष अधिकार मिळणार होता आणि त्या अधिकाराच्या माध्यमातून सगळ्याला समान न्याय द्यायचे काम छत्रपती या नावात होतं. मग छत्रपती या नावाला वैशिष्ट्ये आहेच, कारण छत्रपती सांगितल्याबरोबर इथं इतिहास जिवंत होतो आणि त्याच्यामुळं छत्रपती वापरलं पाहिजे. बालवयातला आम्ही शिवाजी महाराज रेखाटत असाल बालवयामधले, तर त्यावेळेला शिवबा याच नावानं रेखाटल्या जाऊ. पण राज्याभिषेकानंतरचा आमच्या या देशातला एकमेव राजा जर कोण असेल, सम्राट अशोकाच्या वगैरेच्या नंतरचा, तर तो छत्रपतीच आहे. आणि म्हणून छत्रपती हे विशेषण आहे, ते वापरलंच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा रयतेचा राजा हा जो आदर्श आहे तो आजच्या सत्ताधाऱ्यांना कितपत लागू पडतो? आता आजच्या सत्ताधाऱ्याला लागू होण्याचा प्रश्नच नाही. कारण पूर्व टोक आणि पश्चिम टोक, कारण कुठल्याच एकाच बाबतीत नाही, कुठल्याच बाबतीत छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि आजच्या राजकारण्याचा संबंध नाही. हे त्याची तुलनाच होऊ शकत नाही. त्याच्यामुळे तुलना मी करू शकत नाही, कारण तो संबंधच नाहीये. महाराज, सोशल मीडियावर बऱ्याचशा चर्चा पाहायला मिळतात वेगवेगळ्या ग्रुपवर, वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी भारतीय राज्यघटना तयार केली ती छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याकडे बघूनच राज्यघटना तयार केली असं म्हटलं जातं. तर कुणी असं म्हणतं की हे सगळं खोटं आहे, याला पुरावा काय? म्हणजे 2 विचार प्रवाह पाहायला मिळतात राज्यघटनेसंदर्भात. या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? आता बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की एवढी मोठी 395 कलमाची राजघटना करत असते वेळी, लिहित असते वेळी तुम्हाला अवघड कसं गेलं नाही? तर ते म्हणतात अवघड जाण्याचा प्रश्नच काय, कारण हे माझं शेवटचं टोक आहे. यापूर्वी समतेच्या लढाया या देशात अनेकांनी लढलेल्या आहेत. ज्यांना स्वतःचा पूर्वाश्रमीचा इतिहासच नसतो त्याला नवा इतिहास निर्माण करण्यासाठी जड जात असते. आणि बाबासाहेबाच्या पाठीमागं छत्रपती शिवाजी महाराज, संतांचं भक्तीचं आंदोलन आणि भगवान बुद्धाची समतावादी व्यवस्था, सम्राट अशोकाचं स्वराज्य आणखी सोपं करायचं असेल तर बाबासाहेबांनी शूद्रपूर्वी कोण होते हा जो ग्रंथ लिहिला, ह्याच्यामध्ये आमची मूळनिवासी भारतीयांची काय स्थिती होती
हे समजून घेतलेलं आहे. आणि म्हणून आमचा इतिहास म्हणजे काय अमेरिकेसारखा इतिहास नाही, हा इतिहास प्रदीर्घ कालखंडाचा आहे. आणि म्हणून मागोवा घेत असतेवेळी बाबासाहेबांना मागच्या गोष्टीचा जर आश्रयच घेतला नसता तर बाबासाहेबांनी ते सिंहाची आकृती लावली नसती. बरोबर. बाबासाहेबांनी त्या आपल्या संसदेचं ढाचे आहे तो तसा बनवलाच नसता. अशोक चक्र. हे सगळं जे दिलं तर बाबासाहेबांनी या पाठीमागच्या इतिहासाला अनुसरूनच केलेलं आहे. आणि त्याच्यासाठी ते म्हणतात मला कष्ट का गेले नाहीत, कारण मला फक्त ते आणायचं होतं, आमच्या माणसांनी पूर्वीच करून ठेवलं होतं. आणि म्हणून ते म्हणतात मला काही अवघड गेलं नाही. कारण बरेच लोकांचं म्हणणं आहे की बाबासाहेबांनी फ्रान्सच्या राजघटनेमधून काही स्वीकारलं, पण असं नाहीये. असं पण म्हटलं जातं की बाबासाहेबांची राज्यघटना कॉपी पेस्ट आहे, त्यांचीच कॉपी केली, काही नवीन निर्माण केलं नाही असं म्हणलं, त्यावर तुमचं काय? नवीन निर्माण केलं कसं नाही, कारण तुम्ही मनुस्मृती आणि बाबासाहेबाचा ग्रंथ समोर ठेवा ना. तुम्ही काय नवीन केलं आणि काय जुनं केलं हे आपोआपच उलगडलं. पण काय दोन्ही सारखी वर्म जाणे तो पारखी आम्हाला समोरासमोर ठेवलं पाहिजे. आणि बाबासाहेबांनी नवीन काहीच जर केलं नसतं तर घटना लिहायची गरजच काय होती. मग तुम्हाला आजच्या राज्यघटनेमध्ये कोणती अशी मूल्ये आहेत की जी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातून घेतलेली आहेत असं वाटतं? शिवाजी महाराजाचं पर्यावरणवादी धोरण, शिवाजी महाराजाचं सर्व जातींना सोबत घेऊन जाणारं धोरण, शिवाजी महाराजाचा स्त्रीविषयक दृष्टिकोन, स्त्रीविषयी काय असलं पाहिजे, शत्रूविषयीची संकल्पना महाराजाची काय आहे, हे सगळी मूल्य ही त्या ठिकाणी भारतीय राजघटनेत आलेलीच आहेत. कारण शिवाजी महाराजांना त्यांना जमेल तेवढा, कारण शिवाजी महाराज एक सरंजामदारी मध्ययुगीन कालखंडामधले राजे असल्यामुळं त्यावेळेला ह्यांना संपूर्णतः लोकशाही जरी त्या ठिकाणी निर्माण करता आली नसली तरी तिची पावलं पाया घालण्याचं काम बुद्धापासून चालूच आहे ना. तसं मग आपल्याला अभिरूप लोकसभेची निर्मिती बसवण्णांनी त्याही काळात केली. मग असं म्हणायचं का आम्ही की ते सगळं, पण कसं आहे नव्या इतिहासाची निर्मिती होत असते वेळी किंवा नवा इतिहास लिहित असते वेळी इतिहासातलं सगळंच टाकून द्यायचं नसते आणि सगळंच स्वीकारायचं नसते. जे चांगलं आहे ते स्वीकारून त्याची नवनिर्मिती करावी लागणार आहे. म्हणजे असं त्यांना असं म्हणायचंय का की बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 या कालखंडामध्ये जेवढ्या घटना होत्या तेवढ्याच घटनेवर केलं पाहिजे. हे विचार कुठून आले? हे विचार पाठीमागचे होतेच ना. बुद्धाची समता आली, त्याच्यात करुणा आली. एखाद्या अनुकंपा नावाचा शब्द आपण वापरतो, अनुकंप हा शब्द बुद्धाने त्या काळामध्ये वापरलेला आहे. सहानुभूती, एखाद्याबद्दल प्रेम, जिव्हाळा दाखवणे, कारण ही सगळी तत्वच आहेत. मग तुमचं काय ते मांडा ना. आमचं म्हणणं आहे बाबासाहेबांना असं दाखवलं असेल तर तुमचं इजम म्हणजे एखादी बुद्धी इजम सांगल्या जाते का नाही, तसं तुमचं इजम काय आहे सांगा, तुमची व्यवस्था काय आहे ती सांगा, तुमचं धर्मशास्त्र राजघटनेपेक्षा सरस कसं होतं हे सांगा. कारण बाबासाहेबांनी आम्हाला दिलेलं आहे की आम्हाला लिहिण्याचे हक्क दिले. शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये लोकांना, स्त्रियांना सुद्धा तितक्या कठीण काळामध्ये स्त्रियांना लिहिण्याचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी दिलेलं आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या नायब राज्यपाल म्हणजे कुलमुक्तियार स्वतःच्या सुनेला करण्याचं काम केलं. म्हणजे हेच अर्थ आमच्या देशामध्ये आज स्त्रियांना जे रिझर्वेशन मिळालं त्याची संकल्पनाच महाराजांनी मांडली म्हणायला काय अडचण आहे तुम्हाला. कारण ती मूलतत्व आलेलीच आहेत. काय तुम्हाला असं म्हणता येईल का त्यांनी तिथं लिहिलेलं इथं आलं असे संदर्भ देता येत नसतात. डायरेक्ट त्या ठिकाणी संकल्पना ती उचलली आणि इथे मांडण्याचं काम केलेलं आहे. पण मांडणारा या ठिकाणी अत्यंत महत्वाचा होता. कारण मांडणाऱ्याची बुद्धी एवढी होती की त्यांनी निवडत असतेवेळी स्वतःचा इतिहास संपवणार नाही याची काळजी घेतली आणि प्रतिव्यवस्थेला चूड लावण्याचं सुद्धा काम केलेलं आहे. मला पुढचा प्रश्न थोडासा पुढे जाऊन विचारावं असं वाटतं. कदाचित भावना दुखावल्या जाऊ शकतील ह्या प्रश्नामुळे, पण सोशल मीडियावर बऱ्याच वेळेस पाहायला मिळतं आणि ग्राउंड लेवलला सुद्धा पाहायला मिळतं की मराठा समाजामध्ये 2 गट आहेत वैचारिक दृष्टीनं. मग एका गटाला असं वाटतं की बाबासाहेब हे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जोडले नाही पाहिजेत, बाबासाहेबांसोबत छत्रपती शिवाजी महाराजांची तुलनाही केलं तर त्यांना कुठंतरी वाईट वाटतं. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? खरं तर आपलं स्पष्ट मत आहे, तुलनाही करू बी नाही. बरोबर आहे. कारण बुद्धाच्या जागी बुद्ध मोठे, बाबासाहेबाच्या जागी बाबासाहेब मोठे, शिवाजी महाराजांच्या ठिकाणी शिवाजी महाराज मोठे. तो कालखंड, ती व्यवस्था, तुलना कोण करायचा प्रयत्न करते की ज्यांना या तुलनेच्या माध्यमातून समाजामध्ये विष घालवायचं आहे, असे लोक तुलना करत असतात. कारण बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानलेले आहे. कारण ज्या वेळेला बाबासाहेबांनी राजीनामा दिला त्यावेळेला ते पहिल्यांदा रायगडावरती जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि नंतर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये संबंधित देशामध्ये जागृती अभियान चालू केलं. महात्मा ज्योतिराव फुले एकच वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे की ज्या ज्या वेळेला या देशाच्या मातीवरती, महाराष्ट्राच्या मातीवरती संकट येते त्यावेळेला आम्हाला रायगडची माती आठवते.
कारण रायगडच्या मातीनं सगळ्याला न्याय द्यायचं काम केलेलं आहे त्या काळामध्ये. 100% जरी न्याय देता आला नसेल तत्कालीन परिस्थितीमध्ये, कारण आजच्या एवढ्या 21व्या शतकाच्या कालखंडात ही व्यवस्था मांडत असतेवेळी काही सनातनी लोकांना, काही कर्मठ लोकांना आवडत नाही त्या काळामधली परिस्थिती काय असेल. पण महाराजांनी त्या काळामध्ये हे सामाजिक चक्र कसं फिरवलं हेच कल्पनेच्या बाहेरचे, की लोकांना, भोळ्या बाबड्या लोकांना रुजवलं कसं असेल हेच. काही लोकांना नको असतेच, प्रश्नच नाही आहे. कारण बाबासाहेबांना मानणारा वर्ग आणि शिवाजी महाराजाला मानणारा वर्ग मुळात दोन नाहीच. तो आम्हीच तयार केलेला आहे की बाबासाहेबाचा वर्ग आणि शिवाजी महाराजाचा वर्ग, म्हणजे या दोन वाक्यातच आम्ही तोडफोड करायचं काम केलेलं आहे. आणि बाबासाहेब म्हणजेच शिवाजी महाराज आहेत आणि शिवाजी महाराजांचे विचार म्हणजेच बाबासाहेबांचे विचार आहेत. एवढंच नाही, जगामधले जे जे लोक समतेचा आग्रह धरतात त्या सगळ्याचा विचार आणि विचार प्रवाह एकच आहे हे निक्षून सांगितलं पाहिजे. काही लोकांना याच्यावर राजकारण करायचं असेल ते करतील. ते आजच्या तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडून काय शिकावं, तलवार की विचार? प्रश्न खूप चांगला आहे. तलवार चालवायला तर भारतीय संविधानानंच आज परवानगी नाकारलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, कालबाह्य झालेल्या साधनाचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांना कधीही केलेला नाही. आणि म्हणून ज्या काळात ज्या शस्त्राची लढाई लढायची असते तीच लढाई लढली पाहिजे. कारण आज तलवारीची लढाई राहिलेलीच नाही. तलवार म्हणजे शोभेची वस्तू झालेली आहे. आणि त्याच्यामुळं शिवाजी महाराज जर आज असते तर शिवाजी महाराजांनी जगातील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानाचा वापर केला असता. आणि आम्ही एकच उदाहरण, आम्ही पानिपतावर का हरलो ह्याचं कारण जर आम्हाला शोधायचं असेल, अद्ययावत तंत्रज्ञान आमच्याकडे जर नसेल किंवा त्याचा विनियोग किंवा त्यांचा योग्य काळवेळ, त्याची सुसूत्रता मांडता येत नसेल तर आम्ही हरल्या जाऊ शकतो. शिवाजी महाराजांनी 2 साधनं वापरली होती. एक, त्यांच्या पाठीवर ढाल असायची आणि पुढे हातात तलवार असायची. याचं एकच कारण होतं की ढाल ही आपल्या संरक्षणाचं प्रतीक आहे आणि तलवार ही आक्रमणाचं प्रतीक आहे. आणि दोन्ही प्रतीक महाराजांनी वापरलेले होते. आजच्या तरुणांनी तलवारीकडे वळायची गरज नाही, कारण तलवारीचं रूपांतर लेखणी आणि संगणकात करावं आणि नवतंत्रज्ञानाची सुरुवात आम्ही करून घेतली पाहिजे. आज तलवारीची लढाईच नाही, आज त्या ठिकाणी नॅनो टेक्नॉलॉजीची लढाई आलेली आहे. आणि म्हणून जगाबरोबर जायचं असेल तर आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचेच शस्त्रे, यत्न करू, हाच संदेश त्या ठिकाणी सर्व तरुणांनी स्वीकारला पाहिजे. वेगवेगळे उद्योग, वेगवेगळे अर्थकारण, राजकारण, सगळं काही समाजकारण, या सगळ्या आजच्या या नवयुगाला अनुसरून ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी आम्ही करणं गरजेचं आहे. भगवान बुद्धही म्हणाले होते, मी आज एखादी गोष्ट सांगतो म्हणून उद्या ती तुम्ही तशीच करणे ही काल संगत ठरणार नाही. तुम्हाला ती त्या वेळेला योग्य वाटेल ते तुम्ही करणे हे उचित ठरेल. हाच संदेश या ठिकाणी पुरेसा आहे. महाराज, खूप समर्पक अशी माहिती तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून दिलीत आणि समाज माध्यमावर असलेले आणि ग्राउंड लेवलला लोकांमध्ये असलेले जे समज असतील, गैरसमज असतील, ते सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने त्याच्यावर तुम्ही प्रकाश टाकलेला आहे. आपण या मुलाखतीसाठी आपला वेळ काढलात आणि या चॅनलला तुम्ही मुलाखत दिलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार व्यक्त करते. मित्रहो, हे होते हरिभक्त परायण मधुकर महाराज बारुळकर. मित्रहो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.